हर्षवर्धन सकपाळ होते, आपचे प्रतिनिधी होते, डाव्या पक्षांचे असणारे प्रतिनिधी होते आणि आम्ही 23 मार्चला RSSच्या हेडक्वार्टर्सवरती मोर्चा आयोजित केला आहे आणि त्यानंतर पत्रकार मित्र असतील, व्यक्तिगत मित्र असतील, काही RSSचे मित्र आहेत, या सगळ्यातून असं एक चर्चा सुरुवात झाली की तुम्ही नागपूरलाच मोर्चा का काढताय. एक लक्षात घेतलं पाहिजे की स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये RSSची अजिबात भूमिका नव्हती. तो सामाजिक लढा असेल किंवा राजकीय लढा असेल, उलट त्यांनी असणारं ब्रिटिशांच्याच बाजूने भूमिका घेतली. आत्ताही आपल्याला असणारं एक दिसतंय की नरेंद्र मोदी पंतप्रधान हे पूर्णपणे कॉम्प्रोमाइज झालेले आहेत आणि कॉम्प्रोमाइज झाल्यामुळे त्यांनी देशाच्या विरोधात निर्णय घ्यायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. एस्टीम फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आलंय आणि त्यांनी देशाचं सार्वभौम हे एका प्रकारे किंवा त्याने अमेरिकेसमोर घाण ठेवलंय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण बघत असाल की या खाडी युद्धामध्ये भारतावरती सार्वभौम नाही तर आमची सत्ता आहे, आम्ही सांगू तेच भारत करेल असं दाखवण्यासाठी अमेरिकेने भारताला म्हणजे नरेंद्र मोदी याला मुभा काय दिली तर रशियाकडून तुम्ही असणारं तेल विकत घेऊ शकता. म्हणजे अगोदरचे आदेश बंद करा, आत्ताचे आदेश तुम्ही विकत घेऊ शकता. आणि नरेंद्र मोदी हा ज्याला आपल्याला म्हणता येईल की कॉम्प्रोमाइज झालेला आहे आणि अमेरिकेसमोर नरेंद्र मोदी नाचतोय अशीच असणारी परिस्थिती आहे. डान्सिंग टू द ट्यून ऑफ अमेरिका असं इंग्रजीमध्ये आपण म्हणतो, तशा रीतीने असणारा मोदी आता डान्सिंग क्वीन झालेत अशी असणारी परिस्थिती आहे. मोदींना पंतप्रधान करण्यामध्ये RSSची भूमिका होती. 47-47च्या कालावधीमध्ये RSSने काहीच भूमिका घेतली नाही. आजही आपल्याला दिसतंय की एसटीच्या फाईलमध्ये 10-10, 12-12, 15-15 वर्षाच्या मुला मुलींशी कशा पद्धतीने असणारं त्यांचं व्यवस्था करण्यात आलं, त्यांच्याशी खेळ करण्यात आला, हे आपल्याला असणारं त्या ठिकाणी दिसतंय. मी इथला असणाऱ्या RSSचा जो कार्डर आहे, सवर्ण हा जो कार्डर आहे, मध्यमवर्गीय हा जो कार्डर आहे, त्याला इशारा देऊ इच्छितो की जगभरामध्ये अनेक शहरांमध्ये, अनेक राज्यांमध्ये तिथल्या मुली पळवल्या गेल्या, कुठे गेल्या याची माहिती नाही. भारतामध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. नरेंद्र मोदी त्याचं प्रतीक आपल्याला असताना या ठिकाणी दिसतंय. म्हणून RSSने जसं 1947 मध्ये भूमिका घेतली नाही, एस्टीम फाईलमध्ये नाव आल्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदी RSSने काहीही कारवाई घेतली नाही, भूमिका घेतली नाही.
आणि म्हणून आम्ही जाब विचारायला RSSला की तुम्ही भूमिका का घेत नाही, तुम्हाला ज्याचं चारित्र्य नाही असा पंतप्रधान तुम्हाला चालतो का, असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही RSSला 23 तारखेला विचारणार आहोत. आम्ही इथल्या मध्यमवर्गीयांना आवाहन करतोय की जे लोन आपल्याला भारतामध्ये आलेलं दिसत नाही, ते लोन आता असताना आपल्याला येताना त्या ठिकाणी दिसेल. भूमिका सगळ्यांनी घ्यावी आणि कॉम्प्रोमाइज झालेला पंतप्रधान याला बाजूला सारलं पाहिजे, त्याचा राजीनामा मागितला पाहिजे. यासाठी RSSला सुद्धा आम्ही भूमिका घ्यायला लावू अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून 23 मार्चला नागपूरला आम्ही धरणा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे. मी तमाम लोकांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यावं. आज जो आपल्याला गॅसचा तुटवडा दिसतोय तो सुद्धा भारताने इस्रायल इराण या युद्धामध्ये भूमिका घेतली नाही म्हणून आपल्याला दिसतोय. कदाचित आजचा मोर्चा निघेपर्यंत बँकांमधली सुद्धा स्थिती बिघडलेली असेल असं त्या ठिकाणी दिसते. त्यामुळे हे सगळं थांबवायचं असेल तर नरेंद्र मोदी जो आहे, मुजरा करणारा नरेंद्र मोदी जो आहे, याला पंतप्रधान पदावरून हटलं पाहिजे, गेलं पाहिजे, तरच ही परिस्थिती सामान्य होऊ शकते. अशी परिस्थिती आहे. आपण आता विचार